नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट PYQ MCQ सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे PYQ MCQ प्रश्न. जर तुम्ही MSc 2024 एक्झाम टार्गेट करत असाल तर या सिरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. आणि या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट ट्रिक्स सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. पहिला प्रश्न आहे, ग्रेपवाईन इज अ टाईप ऑफ, म्हणजे ग्रेपवाईन हा प्रकार आहे. कशाचा आहे प्रकार? हा फॉर्मल कम्युनिकेशनचा आहे, इनफॉर्मल कम्युनिकेशन, इंट्रापर्सनल कम्युनिकेशन की इंटरपर्सन, म्हणजे औपचारिक संप्रेषण, अनौपचारिक, आंतरवैयक्तिक संप्रेषण की आंतरसंवाद? सांगा बघू. हा प्रश्न कम्युनिकेशन चॅप्टर मधला आहे, 4th युनिट. यावर भरपूर प्रश्न सगळ्याच युनिटवर विचारले जातात, पण हा महत्वाचा एक टॉपिक आहे. फॉर्मल इनफॉर्मल कम्युनिकेशनवर प्रश्न असतात भरपूर वेळा. सांगा बघू. तर याआधी आपल्याला माहिती पाहिजे की फॉर्मल कम्युनिकेशन काय आहे किंवा इनफॉर्मल. तर फॉर्मल कम्युनिकेशन काय आहे, तर औपचारिक संप्रेषण म्हणजेच काय, तर प्रोसिजर फॉलो करणार, म्हणजे विशिष्ट स्वरूप जेव्हा आपण फॉलो करतो एखाद्या संवाद साधताना, जसं की व्यवसाय, सरकारी व्यवहारात किंवा बिझनेस क्लायंट सोबत संवाद साधताना आपण एक फॉर्मल प्रोसिजर फॉलो करतो किंवा विशिष्ट स्वरूपात बोलतो, तर त्याला काय म्हणतात? फॉर्मल कम्युनिकेशन म्हणतात. आणि याच्याच विरुद्ध काय आहे? इनफॉर्मल कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये काही पद्धत नसते, प्रोसिजर नसते, परिभाषित मार्ग नसतात किंवा विशिष्ट स्वरूप नसते. इनफॉर्मलमध्ये मित्रमैत्रिणींसोबत आपण जेव्हा संवाद साधतो किंवा कुटुंबासोबत साधतो तेव्हा त्याला इनफॉर्मल कम्युनिकेशन असे म्हणतात. आणि ग्रेपवाईन जे आहे ते इनफॉर्मल कम्युनिकेशनचा पार्ट आहे. यामध्ये काही प्रोसिजर नसते आणि त्याच्यामुळे इनफॉर्मल कम्युनिकेशन पार्ट आहे. तर ग्रेपवाईन काय आहे, तर कामाच्या ठिकाणी आयोजित केलेली अनौपचारिक इन्फॉर्मल संप्रेषणाची एक पद्धत आहे ही ग्रेपवाईन. त्यामध्ये एखाद्या संस्थेतील लोक जेव्हा अफवा वगैरे उडवतात किंवा गप्पाटप्पा करतात, खोटी विधाने आणतात, तर ते हे ग्रेपवाईन मध्ये येते. आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन मध्ये कसं, 3 प्रकार आहेत. कोणते? तर पहिला आहे सिंगल स्ट्रेन चेन, आणि दुसरा आहे क्लस्टर, आणि तिसरा आहे गॉसिप चेन. त्यामुळे हे गॉसिप झालं किंवा गप्पा, खोटी विधाने झालं, अफवा वगैरे झालं, तर हे इन्फॉर्मल मध्ये येते. आणि ग्रेपवाईन सुद्धा काय आहे? इन्फॉर्मल कम्युनिकेशन आहे. ठीक आहे. आणि आता या इंट्रापर्सनल काय? ते इंट्रापर्सनल मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की स्वतः सोबत केलेले संवाद म्हणजे इंट्रापर्सनल. आणि इंटरपर्सनल साठी 2 व्यक्ती लागतात, 2 पेक्षा अधिक व्यक्ती, जसं की सेंडर झालं आणि रिसिव्हर झालं. हे इंट्रापर्सनल मध्ये लागते 2 प्लस अधिक व्यक्ती सोबत संवाद साधणे म्हणजे इंटरपर्सनल. आणि इंट्रापर्सनल हे स्वतःसोबत साधणे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, इंट्रापर्सनल कम्युनिकेशन रेफर्स टू, म्हणजे आंतरवैयक्तिक संप्रेषण याचा संदर्भ देते. कशाचा? आत्मविश्वासाची पातळी वाढण्यासाठी स्वतःद्वारे केलेले संवाद की मोठ्या गटांशी केलेले संवाद, दूरध्वनी किंवा पत्रव्यवहाराचा एखाद्या व्यक्तीशी संवाद साधणे किंवा मित्रांसोबत गप्पा मारणे. तर आता आपल्याला जर का माहिती असेल इंट्रापर्सनल काय आहे, तर मित्रांसोबत गप्पा मारणे तर नसूच शकते. एखाद्या व्यक्तीशी संवाद साधणे पण नाही, मोठ्या गटाशी पण नाही. तर स्वतः, जिथे कुठे इंट्रामध्ये स्वतः आलं कोणत्याही ऑप्शन मध्ये तर ते टिक करायचं, कारण इंट्रापर्सनल मध्ये काय आहे, ते आपण स्वतःसोबत बोलतो, कन्व्हर्सेशन विथ वन सेल्फ. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? कम्युनिकेशन डन बाय सेल्फ टू बूस्ट कॉन्फिडन्स लेवल, म्हणजे आत्मविश्वासाची पातळी वाढवण्यासाठी स्वतः सोबत केलेले संवाद. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल नॉलेज कमिशन, म्हणजे राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे? तर काय आहे? बिल्ड क्वालिटी इन इंडियन एज्युकेशन सिस्टम, म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता निर्माण करणे. टू गेन ॲडव्हान्टेज ऑफ मॉडर्न एज्युकेशन, म्हणजे आधुनिक शिक्षणाचे फायदे मिळवणे. की टू गेट कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज इन अ फील्ड ऑफ नॉलेज इन 21st सेंचुरी, म्हणजे 21व्या शतकात ज्ञानाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक फायदे मिळवणे. की भारतीय विद्यार्थ्यांनी भारतीय शिक्षण प्रणालीद्वारे उपलब्धी मिळवणे? सांगा बघू. तर याआधी आपल्याला काय माहिती पाहिजे की नॅशनल नॉलेज कमिशन काय आहे, हो की नाही? तर नॅशनल नॉलेज कमिशन काय आहे, तर अशी एक कमिशन आहे जे एज्युकेशनशी रिलेटेड आहे, संशोधन संस्थांशी रिलेटेड आहे, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा त्याचे प्रमुख धोरण आहे, किंवा अत्याधुनिक तंत्राचा वापर करून शिक्षण क्षेत्रात कशी सुधारणा करणे हे कमिशन बघते. हे नॅशनल नॉलेज कमिशन बघते. राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे हे काय आहे? धोरण आहे, उद्दिष्ट आहे, म्हणजे ज्ञान केंद्रित सेवा क्षेत्रांमध्ये भारताचा तुलनात्मक फायदा वाढू शकेल ते ते बघते नॅशनल नॉलेज कमिशन. ठीक आहे. हे 2005 मध्ये आलेली कमिशन आहे आणि हे शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि अत्याधुनिक तंत्राचा वापर करून, कसा तो वापर करून आपण शिक्षणाचे फायदे मिळवणे हे
महत्वाचे ठरते नॅशनल नॉलेज कमिशनद्वारे. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे? टू गेन ॲडव्हान्टेजेस ऑफ मॉडर्न एज्युकेशन म्हणजे आधुनिक शिक्षणाचे फायदे मिळवणे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, MS सेट परीक्षा 2024 साठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आले आहे पेपर 1 आणि पेपर 2 याची कम्प्लीट बॅच. जर पुढे जात आहे पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स जे PDF स्वरूपात असतील, 50+ अधिक मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत आणि पूर्ण अभ्यासक्रमाचे MCQ नोट्स. बॅच घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, जुळवा दिले आहे हॅझार्डियस वेस्ट आणि त्याचे कॅरेक्टर दिले आहे. तर पहिलं कोणतं आहे? इग्निटेबल म्हणजे प्रज्वलित वस्तू कशी असते. त्यानंतर कोरोजिव्ह संशारक आणि तिसरा आहे रिॲक्टिव्ह प्रतिक्रियाशील किंवा आणि चौथा आहे टॉक्सिक म्हणजे विषारी. इथं विचारलं आहे की हे वस्तू कशा असतात. व्हेरी अनस्टेबल अंडर नॉर्मल कंडिशन म्हणजे सामान्य परिस्थितीत खूप अस्थिर, कॅचेस फायर अंडर सम कंडिशन काही परिस्थितीत आग लागणे, शोषून घेतल्यावर हानिकारक असतात किंवा कोणते सबस्टन्स असे आहेत ज्याची खूप जास्त pH व्हॅल्यू असते. सांगा बघू. हा प्रश्न 9व्या युनिट मधला आहे आणि यावर प्रश्न विचारले आहे ऑलरेडी सेटनेटमध्ये. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो सेटनेटमध्ये. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय आहे? इग्निटेबल जे प्रज्वलित आहे त्यात ते सबस्टन्स कॅचेस फायर अंडर सम कंडिशन म्हणजे काही परिस्थितीमध्ये त्यांना आग लागू शकते. आणि कोरोसिव्ह संशारक सबस्टन्स आहे ते आहे व्हेरी हाय pH व्हॅल्यू म्हणजे त्याची pH व्हॅल्यू 25हून अधिक आहे. ठीक आहे. आणि रिॲक्टिव्ह जे सबस्टन्स आहेत ते आहे व्हेरी अनस्टेबल म्हणजे अंडर नॉर्मल कंडिशन सामान्य परिस्थितीत खूप अस्थिर आहे ते. ठीक आहे. त्यानंतर टॉक्सिक जे आहे ते हार्मफुल वेन ऑब्झर्व म्हणजे शोषून घेतल्यावर ते हानिकारक होतं. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि इग्नेटेबल म्हणजे प्रज्वलीमध्ये अल्कोहोल पण येतं, टोलून वगैरे येतं आणि कोरोसिव्हमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड येतं, रिॲक्टिव्हमध्ये फ्लोरीन येतं की ते खूप रिॲक्टिव्ह सबस्टन्स आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? एचं इग्नेटेबल प्रज्वलित सबस्टन्स काय असणार आहे? काही परिस्थितीत आग लागणे. कोरोसिव्हचा असणार आहे व्हेरी हाय pH व्हॅल्यू आणि रिॲक्टिव्हचा असणार आहे व्हेरी अनस्टेबल अंडर नॉर्मल कंडिशन आणि टॉक्सिकचा असणार आहे हार्मफुल वेन ॲब्सॉर्ब. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? ए प्रपोजिशन अँड ई प्रपोजिशन आर सब अल्टरनेशन. ए प्रपोजिशन अँड ओ प्रपोजिशन हा विरोधाभासी आहे, परस्पर विरोधी आहे की विरोधाभासी आहे? सांगा बघू. हा प्रश्न 6व्या युनिट मधला लॉजिकल रिझनिंग आणि हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशन हा टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि त्यातला हा प्रश्न आहे. सांगा बघू. तर काय आहे हे? तर आपलं उत्तर काय आहे? ए आणि ओ हे कॉन्ट्राडिक्टी आहे म्हणजे विरोधाभासी आहे. हे आपलं उत्तर बरोबर आहे. बाकी हे ए आणि ई सबल्ट्रेशन आहे का? नाही. ए ई काय आहे आपण आता बघून घेऊया. AEIO याच्यामध्ये काय सांगितलं होतं आधी? आता सांगितलं होतं AE सब अल्टरनेशन आहे का? तर नाही. ए आणि ई काय आहे? कॉन्ट्रॅटरीज आहे. ठीक आहे. त्यानंतर ई आणि ओ आर परस्पर विरोधी आहेत का? ते नाही आहे. ए आणि ई आणि ओ ई आणि ओ काय आहे? सब अल्टरनेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर आय आणि ओ विरोधाभासी आहेत का? नाही. सब कॉन्ट्रेटरीज आहेत. ठीक आहे. तर हे जे क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन मध्ये हे खूप महत्वाचे ठरते. हे तुम्हाला पाठ करायला लागेल आणि ही जशीच तशी तुम्हाला पाठ करावं लागेल कारण यावर नेहमीच प्रश्न विचारले जातात की ए काय डिनोट करतं, ई काय डिनोट करतं, आय काय डिनोट करतं, ओ काय डिनोट करतं. तर ए जे आहे ते ऑल डिनोट करतं. काय डिनोट करतं? ऑल. आणि ई जे आहे ते नो डिनोट करतं. आणि आय आहे ते सम डिनोट करतं आणि ओ आहे सम नॉट डिनोट करतं. ठीक आहे. हे तुम्ही थोडं लक्षात ठेवा. त्यानंतर ऑल जे आहे ते युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आहे. अफर्मेशन आणि निगेटिव्ह असं ते असतं. तर ए जे आहे ते युनिव्हर्सल काय आहे? अफर्मेटिव्ह आहे, प्लस आहे. ठीक आहे. त्यानंतर ई जे आहे ते निगेटिव्ह आहे. आणि म्हणजे कसं लेफ्ट हँड साईडचे आहे ना ते पॉझिटिव्ह मध्ये गेले आहेत आणि हे जे आहे ते निगेटिव्ह मध्ये आहे. ठीक आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आणि हे सगळं ऑल जे आहे ते युनिव्हर्सल पॉझिटिव्ह आहे, ई आहे हे युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे आणि हे जे खालचे आहे ते पर्टिक्युलर आहेत. म्हणजे आय आहे ते पर्टिक्युलर पॉझिटिव्ह आहे आणि ओ आहे हे पर्टिक्युलर निगेटिव्ह आहे. ठीक आहे. त्यानंतर ए आणि ओ हे काय आहे? विरोधाभासी आहे. आय आणि ई हे काय आहे? विरोधाभासी आहे. तर
आणि हे जे आहे ए आणि ही हे तर कॉन्ट्राडिक्टरी आहे. तर कधी कधी आपल्याला ए आणि ई यामधलं काय विचारतात, रिलेशन विचारतात. म्हणजे आता विचारलं आहे कॉन्ट्रारीज. ठीक आहे. त्यानंतर आय ओ आहे, सब कॉन्ट्रारीज आहे. आणि हे जे आहे ए आणि ई ते सब अल्टरेशन आहे. ठीक आहे. म्हणजे काय, तर हे असं विचारलं जातं, सब अल्टरेशन आहे का, विरोधाभासी आहे का, परस्पर विरोधी आहे का. ठीक आहे. त्यामुळे ही जी आहे ना क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन हे खूप महत्वाचे ठरते. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे. हा, तर आता समोरचा प्रश्न बघा, असर्शन रिझन. हा हा पॅटर्न आजकाल खूप चालत आहे, नेटमध्ये खूप चालत होता, त्या आपण आता सेटमध्ये सुद्धा हे पॅटर्न खूप चाललंय. यावर नेहमी प्रश्न विचारले जातात आणि इथे कधी आपण कन्फ्यूज नाही व्हायचं, थोडं ऑप्शन्स चांगले वाचायचे आणि असर्शन रिझन ते बरोबर वाचायचं, तेव्हाच आपल्याला मार्क मिळू शकतात, नाहीतर इथे नेहमी मार्क जातो. ठीक आहे. क्लासरूम कम्युनिकेशन इज कम्प्लिटली बेस्ड ऑन टीचर्स ॲबिलिटी टू मॅनेज द क्लास. म्हणजे काय, तर वर्गातील संवाद पूर्णपणे शिक्षकाच्या वर्गाचे व्यवस्थापन करण्याच्या क्षमतेवर आधारित असते. आणि रिझन काय दिलेलं आहे, तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सक्रिय संवादामुळे शिकण्यास मदत होते. आता सांगा बघू ऑप्शन्स काय, तर ए इज फॉल्स बट आर इज ट्रू, ए इज ट्रू बट आर इज फॉल्स, म्हणजे ए सत्य पण आर खोटा आहे. बोथ, म्हणजे ए आणि आर सत्य आहे पण आर हे करेक्ट स्पष्टीकरण आहे. दोन्ही करेक्ट आहे पण आर हे करेक्ट एक्सप्लेनेशन नाही. सांगा बघू. हम्म. तर काय, ए इज फॉल्स बट आर इज ट्रू, म्हणजे क्लासरूम कम्युनिकेशन जे आहे ते कम्प्लिटली टीचरवर डिपेंड नसतं, टीचरच्या ॲबिलिटीवर डिपेंड नसतं. तर कारण क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांचा दोघांचा पण सक्रिय रोल असतो. दोघांच्या भूमिका काय असतात, महत्त्वाच्या असतात. ठीक आहे. कारण शिक्षक सांगतील तेव्हा विद्यार्थी बोलतील, असं जे कम्युनिकेशन आहे ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये होईल, तेव्हाच ते क्लासरूम कम्युनिकेशन म्हटलं जाईल. आणि म्हणजेच इथे जे म्हटलं आहे रिझनमध्ये की ऍक्टिव्ह इंटरॅक्शन बिटवीन टीचर अँड स्टुडंट हेल्प्स लर्निंग, तर बरोबर आहे, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सक्रिय संवादामुळे शिकण्यास मदत होते. कारण विद्यार्थी सांगणारच नाही आम्हाला काय समजलं, कोणता टॉपिक समजला नाही, तर शिक्षक ते पुन्हा समजवणार नाहीत. किंवा त्यांच्यामधलं जे संवाद आहे ते क्लासरूम कम्युनिकेशन मध्ये संवाद खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए इज फॉल्स बट आर इज ट्रू असणार आहे. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन्स खूप विचारले जातात. ठीक आहे. त्यामुळे इथं बरोबर पर्याय निवडा आणि रिझन आणि प्रतिपादन असर्शन जे आहे ते बरोबर वाचा. ठीक आहे. त्यानंतर इफेक्टिव्ह टीचिंग इज अ फंक्शन ऑफ इफेक्टिव्ह टीचिंग. तर काय आहे प्रभावी अध्यापन, हे आपल्याला याच्यावर भरपूर प्रश्न विचारले, कारण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन किंवा टीचिंग हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. तर टीचर स्किल, शिक्षकाची कौशल्य महत्त्वाचे आहे का, टीचर स्किल अँड नॉलेज महत्त्वाचे आहे, टीचर स्किल नॉलेज अँड स्टुडंट इंटरॅक्शन पण महत्त्वाचं आहे, की ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ स्टुडंट, काय महत्त्वाचं आहे इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये. इफेक्टिव्ह टीचिंग म्हटलंय, इफेक्टिव्ह लर्निंग नाही म्हटलंय, कम्युनिकेशन नाही म्हटलंय. तर काय असणार आहे, टीचर स्किल महत्वाचं आहे, त्यासोबतच नॉलेज पण महत्वाचं आहे आणि त्यासोबत काय स्टुडंट इंटरॅक्शन पण महत्वाचं आहे. शिक्षकाचे कौशल्य पण महत्वाचे आहे, ज्ञान पण, आणि विद्यार्थ्याचे परस्पर संवाद पण. आता बघा इथे यांनी दोन ऑप्शन दिले आहेत तुम्हाला कन्फ्यूज करायला, की कोणीतरी टीचर स्किल टिक करून देईल, कोणतरी टीचर स्किल आणि नॉलेज टिक करून देईल. त्यामुळे ऑप्शन्स नका इथे वाचणं खूप महत्वाचे ठरते, बरोबर ऑप्शन्स वाचायचे आणि टिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर क्रायटेरिया रेफरन्स टेस्टिंग रेफर्स टू, म्हणजे निकष संदर्भ चाचणी संदर्भित करते, काय करते, हे कशावर आहे, काही पूर्वनिर्धारित मानकाच्या आधारे विद्यार्थ्याने तिने चांगली कामगिरी केली यांचे मूल्यांकन, किंवा निकष उपचारात्मक मूल्यांकन, की नोकरीसाठी निवड करण्यापूर्वी संदर्भ तपासणी, की मानकीकरण. सांगा बघू. क्रायटेरिया, क्रायटेरिया म्हटलं तर आपण काय, आपण ऐकलंय क्रायटेरिया ना, निकषाद्वारे आपण मूल्यांकन करतो. तर काय असते, तर निकष जेव्हा देतात ते काही निकष ठरवले असतात, काही अटी ठरवले असतात, जसं की आता इंटरव्ह्यू घ्यायचा आहे मला, तर मी ठरवेन की त्या व्यक्तीला कम्प्युटर आलं पाहिजे. तर काय केलं मी, क्रायटेरिया ठरवलं, त्यामुळे ज्या व्यक्तींना कम्प्युटर येईल त्याच व्यक्तींना मी निवडणार. ठीक आहे, त्यांचंच मी मूल्यांकन करेन. तर क्रायटेरिया रेफरन्स काय राहते, आपण असे क्रायटेरिया निवडले जातात आणि मग त्यावर म्हणजे काही पूर्वनिर्धारित मानकाच्या आधारे त्यांनी केलेली कामगिरीचे आपण मूल्यांकन करतो. जसं मी आता हे केलं, कम्प्युटर आलं पाहिजे, तर कम्प्युटरमध्ये त्यांना किती ते करू शकतात, कम्प्युटर किती चांगल्याने हाताळू शकतात, त्याचं मी काय करेन, मूल्यांकन करेन. त्यामुळे क्रायटेरिया रेफरन्स काय असणार आहे, एखाद्या गोष्टीचं ठरवून त्यावर केलेली कामगिरी आहे त्याच्यावर मूल्यांकन करणे. ठीक आहे. तर क्रायटेरिया हे असणार आहे. नंतर अ टाईप ऑफ मॅलिशियस कोड ऑर अ सॉफ्टवेअर दॅट लुक्स लेजिटमेट बट कॅन टेक कंट्रोल ऑफ युअर कम्प्युटर, म्हणजे एका प्रकारचा दुर्भावनायुक्त कोड आहे आणि सॉफ्टवेअर जे कायदेशीर दिसते परंतु आपल्या संगणकावर नियंत्रण ठेवू शकते.
हा प्रश्न आठव्याचा आहे, ICT मधला आहे, कम्प्युटर. तर काय आहे ते, वॉर्म आहे का जंत, रॅन्सोस्मेअर, की कम्प्युटर व्हायरस, की ट्रॉजन हॉर्स? सांगा बघू. आता यांनी चारही ऑप्शन्स किती कन्फ्युजिंग दिलंय. त्यामुळे तसंच राहते, हे कन्फ्यूज करण्यासाठी राहते. तर आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे ट्रॉजन हॉर्स. हे एक प्रकारचा व्हायरसच आहे. पण आता बघा, यांनी कम्प्युटर व्हायरस पण दिला आहे, पण हे पर्टिक्युलर ट्रॉजन हॉर्स आहे. तर हे काय असतं? कम्प्युटर व्हायरस म्हणजे काय? मॅलवेअर. कम्प्युटर त्याने अफेक्ट होतं, कम्प्युटरची स्लो डाऊन होते, किंवा कम्प्युटर त्यांच्याप्रमाणे चालायला लागतो. तर ट्रोजन हॉर्समध्ये काय होतं? सामान्य सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये वेशात राहत, पण हे व्हायरस नाही म्हणजे हे नॉर्मल याच्यामध्ये राहते, पण याच्यामध्ये काय दडलेले राहतात? व्हायरस दडलेले राहतात, आणि हे आपल्या संगणकाला नियंत्रण करू शकते, सॉफ्टवेअरला वगैरे. ठीक आहे. आणि यामध्ये एक बॉम्ब्स म्हणून पण आहे. तर बॉम्ब्स जे आहेत ना, ते इंटरनेट फाईल्स थ्रू येतात, किंवा अनवॉन्टेड मेल्स अटॅचमेंटमध्ये येतात. तर कुठल्याही लिंकवर क्लिक न करणे, किंवा पेनड्राईव्ह कोणाचा आपण वापरतो त्याच्यामधून व्हायरस येतात, किंवा मेल्स अटॅच मध्ये लिंक आलेली असते, तर ते सगळं आपल्याला टाळायला पाहिजे. आजच्या इंटरनेटच्या जगामध्ये हे खूप जास्त झालं आहे. यामुळे व्हायरस देऊन देतात, आणि कम्प्युटर आपला हँग होऊन जातो, किंवा कम्प्युटर त्यांच्या पद्धतीने चालायला लागतो. त्यामुळे आपली पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा सगळं ते ते खूप हानी पडत होते त्याला. त्यामुळे थोडं आपण सतर्क पण राहायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर, हॅव्हिंग डिफरंट लँग्वेज ऑफ सेंडर अँड रिसिव्हर इज विच टाईप ऑफ बॅरियर इन अ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन? बघा, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कधी होतो? जेव्हा मी एखादा टॉपिक तुम्हाला समजवत आहे आणि तो तुम्हाला समजला चांगल्या प्रकारे. ठीक आहे, तेव्हा ती इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईल, किंवा अ, होईल. आणि याच्यामध्ये पण बॅरियर असतात. बॅरियर म्हणजे काय? तर अडथळे. मी तुम्हाला काहीतरी सांगताय, तुम्ही आपल्या दोघा म्हणजे सेंडर, मी सेंडर आहे, तुम्ही रिसिव्हर आहे, आपण कम्युनिकेशन करतोय. यामध्ये काय काय बॅरियर असू शकतात, हो की नाही? आता जसं की मी व्हिडिओ बनवत आहे, व्हिडिओ टाकत आहे, पण जर का मध्येच माझं नेट गेलं, तर ते काय झालं? ते एक फिजिकल बॅरियर झालं. माझं नेटवर्क चाललं गेलं, तर ते एक बॅरियर झालं कम्युनिकेशनमध्ये. ठीक आहे. तर यामध्ये चार प्रकारे ऑप्शन दिले आहे: फिजिकल बॅरियर, शारीरिक अडथळा, लिंग्विस्टिक बॅरियर, भाषिक अडथळा, फिजिओ फिजिओलॉजिकल बॅरियर, आणि इमोशनल बॅरियर. सांगा बघू. तर हॅव्हिंग डिफरंट लँग्वेज म्हटलं, इथे काय म्हटलं आहे? प्रेक्षक आणि प्राप्तकर्त्याची भाषा भिन्न असणे हे कोणत्या प्रभावी संप्रेषणाचा अडथळा आहे? त्यामध्ये काय आणि पर्टिक्युलर काय सांगितलं? डिफरंट लँग्वेज असणार आहे सेंडर आणि रिसिव्हर्स. तर ते तुम्ही डोळे बंद करून कधीही जर का लँग्वेज बॅरियर काही आलं ना, तर डिफरंट लँग्वेज, तर लिंग्विस्टिक बॅरियर, भाषिक अडथळा, याला आपण टिक करू शकतो. कारण लिंग्विस्टिक बॅरियर म्हणजे काय? डिफरंट लँग्वेज असणे, भाषा भिन्न असेल, आणि भाषिक जे अडथळा म्हणतो आपण ते असते. आणि फिजिकल बॅरियर, याचं उत्तर आपलं काय आहे? लिंग्विस्टिक बॅरियर. आणि फिजिकल बॅरियर काय असते? तर शारीरिक अडथळा, त्यामध्ये मानवनिर्मित असू शकते, किंवा जसं की आता एक्झाम्पल, वादळ येत आहे, तर नेटवर्क चाललं गेलं, तर ते फिजिकल बॅरियरमध्ये येतं. ठीक आहे. आणि सायकोलॉजिकल, शारीरिक अडथळेमध्ये म्हणजे मेंटल हेल्थ किंवा पुअर हेल्थ, हे फिजिकल. आणि इमोशनल मध्ये तर माहितीच आहे की अनस्टेबल, थोडंफार असं इमोशनल असणे, ते भावनिक अडथळा. किंवा एखाद्या आपण टॉपिकला इमोशनली बघतो, भावनिकनी. ठीक आहे. तर याचं उत्तर काय? लिंग्विस्टिक बॅरियर. का बरं? तर डिफरंट लँग्वेज विचारलाय सेंडर आणि रिसिव्हरचं. ठीक आहे. त्यानंतर समोरचा आहे, व्हॉट वॉज द फर्स्ट कमिटमेंट पिरियड ऑफ अ किटो प्रोटोकॉल? जे 1997 मध्ये बनलेलं होतं. जे 97च्या कोटो प्रोटोकॉलचा पहिला प्रतिबद्धता कालावधी कोणता होता? सांगा बघू. तर याच्या आधी आपल्याला काय, हा 9व्या युनिट मधला प्रश्न आहे. किटो प्रोटोकॉल म्हणजे काय हे माहिती पाहिजे. तर किटो प्रोटोकॉलचं काय आहे? तर ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण कमी कर कमी करून ग्लोबल वॉर्मिंग कमी करणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस, जे हरितगृह गॅसेस आहे ते रिड्यूस करणे, हा किटो प्रोटोकॉलचा मेन उद्देश आहे. आणि हे 1997 मध्ये आलं होतं किटो प्रोटोकॉल, आणि 2005 मध्ये ते इफेक्टमध्ये आलं होतं. 1997 मध्ये ते जरी बनलं असेल ते, पण ते इफेक्ट कधी झाला त्याचा? 2005 मध्ये अंमलबजावणी सुरू झाली. ठीक आहे. आणि याचं सेशन कधी होतं? पहिला सेशन कधी झाला याचा? त्याचं सेशन होतं 2008 ते 2012. आणि हा प्रश्न PYQ आहे, हे विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. किटो प्रोटोकॉल म्हटलं तर रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस, आणि याचं फर्स्ट कमिटमेंट 2008 ला केली होती, आणि एंड झालं होतं 2012ला. ठीक आहे. 97 मध्ये ते आलं होतं, पण अंमलबजावणी झाली होती 2005 ला. आणि याच्यामध्ये काय, 7 ग्रीन हाऊस गॅसेस आहे. कोणकोणते माहिती आहे का तुम्हाला? ग्रीन हाऊस गॅसेस: नायट्रस ऑक्साईड, हायड्रोकार्बन्स, पेरोफ्लोरोकार्बन, सल्फर हेक्साफ्लोराइड, नायट्रोजन फ्लोराइड, CO2,
आणि CH4. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ग्रीन हाऊस गॅसेस. ठीक आहे. अरेंज द फॉलोइंग ऑप्टिकल स्टोरेज डिव्हाइस इन डिक्रीजिंग ऑर्डर. म्हणजे खाली दिलेले हे जे तीन आहे याला तुम्ही डिक्रीजिंग ऑर्डरनी नावा. आणि हे प्रश्न आहे 8व्या युनिटमधला विचारलं गेलेला आहे. ठीक आहे, सांगा बघू. तर आपलं उत्तर काय असणार आहे? पहिलं येईल, आधी येईल ब्ल्यू रे, त्यानंतर येईल DVD आणि त्यानंतर येईल CD-ROM. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे करू शकतो. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ NIRF? निर्फचे कार्य काय आहे? प्रोव्हाइडिंग अ फ्रेमवर्क फॉर रँकिंग ऑफ हायर एज्युकेशन. उच्च शिक्षणाच्या क्रमवारीसाठी एक फ्रेमवर्क प्रदान करणे. एक संस्था आहे, महाविद्यालयांना अनुदान देते की विद्यापीठासाठी अभ्यासक्रमासाठी फ्रेमवर्क प्रदान करते? काय आहे NIRF? ते हे एक नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क आहे, त्याचा फुल फॉर्मच ते आहे. त्यामुळे ते काय करते तर प्रोव्हाइडिंग अ फ्रेमवर्क फॉर रँकिंग ऑफ हायर एज्युकेशन, म्हणजे उच्च शिक्षणाच्या क्रमवारीसाठी एक फ्रेमवर्क प्रदान करते. आणि हे NIRF आली होती 2016 मध्ये. ठीक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे रँक करते हायर एज्युकेशनमध्ये. प्रोव्हाइडिंग अ फ्रेमवर्क आहे ना, म्हणजे उच्च शिक्षणाच्या क्रमवारीसाठी एक फ्रेमवर्क प्रदान करते. ठीक आहे. त्यानंतर हां, यामध्ये कम्प्युटर टर्म्स दिल्या एक्झाम्पल आता. आणि यातील ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला सांगायची, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, प्रोसेसर, नेटवर्किंग सिस्टीम. आता मग जर का मला काही माहिती नाही आहे तर मला नेटवर्क डिव्हाइसमध्ये मी कदाचित राउटर लावेन. तर माझं उत्तर डीचं 3 राहील. त्यामुळे हे दोन तर मी ऑप्शन्स कट झाले. आता या दोघांमधून मला आता मी बघीन एचं 2 आहे, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम लिनक्स आहे. तर आता मला या दोन मधून प्रोसेसर आणि अप्लिकेशन सॉफ्टवेअर काय असू शकते? अप्लिकेशन सॉफ्टवेअर मी अँटीव्हायरस मध्ये लावेन आणि प्रोसेसर पेंटिन. तर आपलं उत्तर काय असणार आहे? पहिलं असणार आहे ऑपरेटिंग सिस्टम लिनक्स, बी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर अँटीव्हायरस, प्रोसेसर पेंटियम आणि नेटवर्क रोटर. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर अँटीव्हायरस आपण कसं अप्लिकेशन करतो ना, ते सॉफ्टवेअर अपलोड हे करतो ना, तर ते आहे. आणि प्रोसेसर पेंटियम आहे. ऑपरेटिंग सिस्टम लिनक्स आहे, हे आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आउटपुट डिव्हाइस? म्हणजे खालीलपैकी कोणत्या आउटपुट उपकरण नाही आहे? सांगा बघ. प्रिंटर, स्पीकर, मॉनिटर, कीबोर्ड. सांगा. आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे कीबोर्ड. हे कीबोर्ड हे काय इज नॉट अन आउटपुट डिव्हाइस. तर कीबोर्ड काय आहे मग? आउटपुट डिव्हाइस नाही तर हे कीबोर्ड इनपुट डिव्हाइस आहे. प्रिंटर काय आहे? प्रिंटर आउटपुट डिव्हाइस आहे. स्पीकर काय आहे? आउटपुट डिव्हाइस आहे. आणि मॉनिटर आउटपुट डिव्हाइस आहे. यामध्ये हेडफोन पण येतं, हेडफोन. आणि इनपुटमध्ये काय येतं? इनपुटमध्ये येतं कीबोर्ड, माऊस, टचपॅड, स्कॅनर, जॉयस्टिक, मायक्रोफोन, वेबकॅम, हे सगळं इनपुट. आणि आउटपुट मॉनिटर, स्पीकर, प्रिंटर, हेडफोन, कम्प्युटर स्पीकर, हे सगळं काय काय येतं? आउटपुटमध्ये येतं. आउटपुट आणि इनपुटवर प्रश्न विचारला गेला यावर. आणि हे तर PYQच आहे, पण यावर विचारले गेलेले आहे भरपूर प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ अ कम्युनिकेशन? आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की कम्युनिकेशन किती महत्त्वाचा टॉपिक आहे. आहेच कम्युनिकेशन महत्त्वाचा टॉपिक. यावर भरपूर प्रश्न विचारले गेले आणि यामध्ये तुम्ही मार्क देऊ शकत म्हणजे घालवायचेच नाही, कारण एवढं हा टॉपिक स्ट्रॉंग करायचा की यामध्ये तुम्हाला मार्क आलेच पाहिजे. ठीक आहे. आता कम्युनिकेशन काय आहे? खालीलपैकी कोणते संवादाचे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य आहे? कम्युनिकेशन इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ आयडियाज, फॅक्ट्स अँड ओपिनियन, म्हणजे संवादामध्ये कल्पना, तथ्य, मतांची देवाणघेवाण होते. बरोबर आहे. संप्रेषण, माहिती, समाज दोन्ही समाविष्ट असते. इन्व्हॉल्व्स बोथ इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग. करेक्ट आहे. कम्युनिकेशन हे कंटिन्युअस प्रोसेस आहे, संवादी सतत प्रक्रिया आहे. आणि कम्युनिकेशन ही गोलाकार सुद्धा प्रक्रिया आहे. तर चारही ऑप्शन बरोबर आहे माझ्या मते तरी. तुम्हाला काय वाटतं? चारही ऑप्शन बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? डी. तर कम्युनिकेशन हे नक्कीच कल्पना, तथ्य, माहितीची मतांची देवाणघेवाण आहे. ते बोथ इन्फॉर्मेशन आणि अंडरस्टँडिंग मध्ये असली पाहिजे. कंटिन्युअस प्रोसेस आहे, सर्क्युलर प्रोसेस आहे. ठीक आहे. त्यामुळे कम्युनिकेशन आपलं उत्तर चारही बरोबर आहे. आता बघा यांनी ऑप्शन्समध्ये काय 1 2 3 1 2 4 2 3 4 हे तुम्हाला कन्फ्यूज करायला दिलेलं आहे. आता तुम्ही जर का तुम्हाला कन्फर्म नाही राहिलं तर कधी कधी आपण कन्फ्यूज होऊन ABC मधलं काही देऊन देतो, पण असं नाही राहत. तुम्हाला ऑप्शन्स बघावे लागतात किंवा लॉजिक लावायचं. एखादा प्रश्न आपल्याला नसेल येत ना, लॉजिक लावायचा प्रयत्न करायचा आणि तसं सॉल्व्ह करायचं. कधी कधी लॉजिक बरोबर येऊन जाते आणि तशी सवय होते आपल्याला की एखादा प्रश्न नाही आला तर आपण त्याला काहीतरी तर्क वितर्क लावून जोडण्याचा प्रयत्न करतो. हो की नाही? त्यामुळे
तसं करत चला. 16 प्रश्न झालेले आहे आपले. तर व्हिडिओच्या शेवटी 16 पैकी तुम्हाला किती आले ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आणि प्रश्नाची तुम्हाला तुमची चांगली प्रॅक्टिस होतच असेल मला खात्री आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल याची सुद्धा मला खात्री आहे. जर का तुम्हाला बॅच घ्यायची असेल, आता जर MS सेट येत आहे, जर का तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल आणि परत तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करायचं असेल लेक्चर्स व्हिडिओ मुळे किंवा टेस्ट सिरीजमुळे वगैरे, तर तुम्ही दिलेल्या नंबरवरून वर कॉन्टॅक्ट करू शकता. टेस्ट सिरीज मिळवू शकता किंवा बॅच घेऊ शकता पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे, या सिरीजचा फायदा होणार आहे. तर मला खात्री आहे तुम्हाला हे नक्की आवडलं असेल. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट.